तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की आवाज खाली कर. आवाज खाली करून बोल माझ्यासोबत. हळू आवाजात बोलायचं. हळू आवाज बोलतोय हळू आवाजात बोल. काय हळू आवाज बोल म्हणजे हळू आवाजात बोलायचं माझ्यासोबत. पॉडकास्ट घ्यायला बोललेलं ना तुम्ही मला. हळू आवाजात. चल ठीक काय जास्त चल ठीक आहे म्हणजे काय? हा चल ठीक आहे म्हणजे चल ठीक आहे. तुम्हाला प्रश्न विचारेन त्याचे उत्तर द्या फक्त काय आम्हाला. उत्तर देतो. मग मध्ये काय बोलायचं का हळू काय आवाजात विचारायचं मग मोठ्याने बोल राहिलो काय मग कोण मोठ्याने बोलतोय? मी मोठ्याने बोलतो का? मग कोण बोल राहिला आता कोण मोठ्याने बोलतोय? हा तू बोलला एखादा काहीतरी तू प्रश्न विचार ना, जाऊ दे ना, सोडून दे. हा ना. समजून सांगा ना जरा. बरं सकाळपासून किती पिले? कधी पेलो मी दारू? दारू गेलो मी. अहो ग्लास घेऊन आले पॉडकास्ट मध्ये तुम्हाला काय वाटायला दारू जाणवलं? प्यायला येणार दिसतो का तुम्हाला? मग काय शहाण आहे का तू मग काय शहाणा नाही दिसत का तुम्हाला? मग तू शहाण आहे का लय होय शहाणा दिसत नाही का तुम्हाला तोंडावरून? पेदार जाऊ नये. ए, काय म्हणला? हात भट्टी घेतली काय आज? कोणती हात भट्टी? मी हात भट्टी घेईन नाही तर कट्टी घेईन. तुझं काय रे? काय घेतली कोणती आज? वाढ मग घेतली मी. वॉट मग हा तर खायला पैसे हा कितवा पॅक आहे सकाळपासून तुमचा? पहिलाच पॅक कावाचा धरून भरला तेव्हा संपला नाही. ग्लास वेगळा ग्लास. अंटार्क्टिका खंडात बनवलेला ग्लास आहे. अंटार्क्टिका याच्यामध्ये दारू कधीच संपत नाही. काय म्हणता बघू दे कधीच संपत नाही दारू. हे का संपली थोड्या वेळाने वाचल्यावर परत येईल. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे ऑन द स्पॉट पॉडकास्ट मध्ये. आजचे आपले गेस्ट असे आहेत ज्यांनी दारू या विषयावर म्हणजे PhD केलेली आहे. तर दारू- पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी मी आपल्याला सांगून ठेवतो की आपला पॉडकास्ट हा स्क्रिप्टेड नाहीये. ऑन द स्पॉट पॉडकास्ट नावच ऑन द स्पॉट आहे, त्यामुळं उत्तर स्क्रिप्टेड नाहीये आणि प्रश्नही स्क्रिप्टेड नाहीये. ओके, ऑन द वे. तर सर तुम्ही दारू या विषयावर PhD केलेली म्हणजे काय शिक्षण काय झालं तुमचं नेमकं PhD दारू याच्यावर तुम्ही आता म्हणतात PhD प्रशिक्षण काय झालं म्हणतात. PhD क्या दिया जो बनना है सबको सो दिया. बरं काय दारू पिण्याचे फायदे काय आहे सांगा तुम्ही खूप फायदे आहेत दारू पिण्याचे. काय फायदे आहेत दारू पिऊन माणूस रिलॅक्स होतो. हम्म. त्याला घर सापडत नाही दारू पिल्यावर. तुम्हाला असं कधी स्ट्रेस जाणवतो का की घरी चाललो आहे पण लय टेन्शन आहे? जाणवतो ना. दारू प्या पडा रोडवर. नाही आम्हाला नाही टेन्शन. मग घरी जा दारू पिऊ नका. पण दारू पिणार लोक कुठं पण चव घालते कुठं पण काही पण करते मग त्यासाठी काय बोलू शकतो तुम्ही कोण म्हणलं तुम्हाला दारू पिलेले लोक चव घालते? चव घालते कुठं पण मी कार्यक्रम आल्यापासून तुम्हाला काळा म्हणलो का? म्हणलो का मी तुम्हाला काळा? नाही म्हणलो. घातली का चव? नाही घातली. आणि कस काय चव घालता असं म्हणता तुम्ही? घातली मी चव? नाही नाही घातली. मग असं अजून कसं तर काय नाही बोलू शकता? जाऊ मी दारू पिलेलो आहे, चव नाही घातली मी अजून तुमची. मग तुम्ही आता काय बोलले आता तुम्ही म्हणलं काय मी हा? म्हणलो का? तुम्हाला म्हणलो का मी? म्हणलो का मला सांगा? नाही म्हणलो. व्यवस्थित बोला जरा व्यवस्थितच बोल ना मी. हा व्यवस्थितच बोलतो. तसं मग मला पेतावडाला आणायची लय सवय नाही तुम्ही मारू शकता ना पेताळाला. मी पेताळ नाही ना. मी प्रोफेशनल माणूस पेताळ आहे. अजून काय फायदे आहेत दारू प्यायचे खूप फायदे. तुमच्याकडे तेवढा एकच प्रश्न आहे का फायदे? बरं विचारा विचारा सर तुम्ही विचारा सकाळपासून प्यायला सुरुवात करता काय तुम्ही? 4 वाजल्यापासून. उठता किती वाजता? मी उठतो 4 वाजता. 4 वाजलं पिता. पहिला घोट दारूचा उठल्या तुमचा हे काय घेता? मी दारू घेतो. ओल्ड मॉन्ग. ओल्ड मग विस्की आहे कारण ओल्ड मॉन्ग व्हिस्की आणि रम पण आहे.
वर्ल्ड मॉंग ही किंग कॉंगच्या मूत्रातून बनवलेली वर्ल्ड मॉंग असते. ती घेतल्यानंतर माणूस किंग कॉंग आणि उड्या मारायला लागतो. त्याच्यासाठी त्याला वर्ल्ड मॉंग, अख्खं वर्ल्ड मॉंग आणि कॉंग होतं. अहो पण दारू पिल्याने लिव्हर खराब होतं, दारू प्यायचीच कशाला मी म्हणतो. लिव्हर कोण म्हणलं खराब होतं? डॉक्टर म्हणतात. कसं आहे, डॉक्टर माझ्यासोबत प्यायला बसते काही काही, आणि लोकांना काय घ्यायचं देते की दारू नाही पिल्ली पाहिजे. मला चढा नाही, हळूहळू चढन मला. मी बरोबर उत्तर देतो मग तुम्हाला. विस्की घेता की रम घेता? मी रम घेतो आणि त्याच्यात विस्की पण करतो, कॉकटेल करतो मी. हातभट्टी घात? हातभट्टी पण घेतलेली. हातभट्टीवर मी BSc ॲग्री केली होती. त्याच्यानंतर मी पुढं याच्यावर PhD वर गेलो. काय फरक आहे हातभट्टी, देशी दारू, विस्की, रम मध्ये काय फरक आहे? स्कॉच मध्ये? सगळे वेगवेगळ्या पॅकेजिंग मध्ये येतात. शेवटी ते दारूचे पॅकेजिंग वेगळी आहे फक्त. काम काय करता तुम्ही? दारू पितो. पैसे कुठून येतात? दारू पिऊ. कसं? दारू पिल्यावर मी भीक मागतो. भीक मागता? आणि तुम्ही तर PhD केली, तुम्हाला लाज नाही वाटत का? नाही, PhD त्यासाठीच केली, लाज नाही वाटत म्हणून. तुम्ही पॉडकास्टच्या मध्ये मध्ये पिऊ राहिले, तुम्हाला काही वाटत नाही का की लोकांकडे वेगळा संदेश जाईल? लोकांना संदेश देण्यासाठीच पिऊ राहिलो मी. काय संदेश प्या दारू, देतात? प्या दारू प्या. प्या प्या आणि पडा. जिकडं वाटन तिकडं पडा. आपल्या बापाचा रोड आहे, कुठं पण पडा, कुठं उठा आणि घरी जा, नाही तर नका जाऊ. ह्यो संदेश आहे माझ्याकडून. तुमचं लग्न झालंय का? लग्न झालेलं नाही माझं. म्हणून दारू प्याला? नाही नाही, लग्न नाही व्हावं म्हणून दारू पितो. मला एक सांगा, दारूने लिव्हर का कसं काय खराब होतं नेमकं? का खराब होतं का नाही होत? हे बघा, असं माझा प्रश्न. अति प्रमाणात दारू पिल्यावर लिव्हर खराब होत नाही. जास्त दारू प्यायला नाही होत, नाही होत. कमी प्रमाणात जे दारू पितो त्याचं लिव्हर खराब होतं. कसं काय? कमी प्रमाणात लिव्हरला सवय नसते की काय येतंय. अति प्रमाणात यायला लागले तर सवय लागून जाते. काही नाही, दररोजचं झालेलं आहे. रोडचं मडा त्याला कोण रडत? बरोबर. ते ऍक्सेप्ट करतं लिव्हर. असा विषय तो. सुरुवात कशी करायला पाहिजे? सुरुवात एक ग्लास घ्यायचा आणि डायरेक्ट तोंडाला लावायचा असा. नाला प्याता. हे रेट वाढवतं सरकार दारूचे, यावर काय म्हणणं आहे? रेट वाढवतं सरकार, आम्हाला फरक नाही पडत. आम्हाला काय फरक पडणार आहे? आम्ही आज 10 ठिकाणी भीक मागितली, उद्या 15 ठिकाणी भीक मागू. फरक काय पडणार आहे आम्हाला? भीक मागून आम्ही दारू पिणार. आज याला फोन करणार आहे 100 रुपये पाठव, उद्या 200 पाठव. पण असं तर चुकीचं आहे ना. एखाद्या दिवशी तुम्हाला एखादा हाण मारू पण शकतो. नाही, मग ते सहन होतं आम्हाला. हाणून द्या, मारून द्या, काही त्रुट नाही आम्हाला. तिला सोडलेली आम्ही. कोणी लग्न करायला बोलत नाही, काय नाही. आम्ही जातो तरी नाचतो. आम्ही तरी जातो लग्न कार्यात. आम्हाला नाही बोलवलं तरी जातो, राडा करतो. राडा तर लग्नाचाच करतो. राडा का करतो तुम्ही? म्हणजे राडा करायचाच असतो ना. लग्नात राडाच करून टाकतो. पाहुणा चव जाते सगळी. चव आपल्याला माहिती आहे ना. आपल्याला फक्त एकच चव, एवढीच चव. आता तुम्हाला जर पैसे नसले, पैसे नाही तुमच्याकडे, कोणी भिका नाही देऊ राहिला, त्यावेळेस तुम्ही काय करता? कसे नशा करता? मी दारूवाल्याला भीक मागतो. PhDचं लॉंग फॉर्म काय होय? प्रोफेशनल हेल्थ. डीचा मी थोड्या वेळाने सांगतो. ड्रिंकर. प्रोफेशनल हेल्थ ड्रिंकर. प्रोफेशनल हेल्थ ड्रिंकर.
ही कुठे भेटते डिग्री नेमकं PhD ची डिग्री? कोणत्या कॉलेजमधून केली बरं? प्रोफेशनल हेल्थ ड्रिंकर PhD ही नागपुरात भेटते. नागपूर तिथं भेटते. जास्त दारू योग्य नाही शरीरासाठी. लिमिट मध्ये घेतलेलं बरोबर वाटतं, बरोबर ना? नाही, मग अति प्रमाणात दारू प्या, अति प्रमाणात. अति प्रमाणात, तेव्हा माणूस शुद्धीत असतो. नाही नाही, हे तुम्ही वेगळं बोलताय सर. कमी दारू प्यायल्यावर शुद्धीत असतो ना, जास्त दारू प्यायल्यावर तर येत असतो ना नशेमध्ये. मग अति प्रमाणात असलं तो शुद्धीत असतो. असं कसं काय? आता तुम्ही शुद्धीत आहेत का? हा, पॉडकास्ट करतो मी, मग शुद्धीतच असणार ना. तुमच्यासारखे एवढे मोठे कलाकार माझा पॉडकास्ट घेतात, शुद्धीत नेमकं तुम्हीच नाहीत मला असं वाटतं. गोव्यामध्ये गेलेत का कधी? गोव्याला मी गेलेलो आहे ना. तिकडे दारूची रेट खूप स्वस्त आहे मी ऐकलं. स्वस्त. मग तुम्ही तिकडे का सेटल होत नाही कुठं? गोव्याला? गोव्याला भीक नाही देत ना लोक. सगळे श्रीमंत माणसं येत असतात, कमून नाही देणार? इथं गरीब माणसं येतात गोव्याला. कस काय म्हणजे असं कस काय? इकडं दारू महाग भेटते, हम्म. तिकडं स्वस्त भेटते. हम्म. तिकडं दारू प्यायला जाते. तिकडे भिकारी कोण झालं? गोव्याला जाणार रे. साहजिकच गोष्ट आहे ना. इथं महाग भेटते म्हणून तिकडे जाते. गोव्याला एवढा पेट्रोल खर्च करून तिकडे जाते. कमून पिता एवढी दारू? कमून पिता? माझी मर्जी, तू काय रे? माझी मर्जी, मी दारू पित नाही तर नाही. PhD केलेला माणूस काय असा बिना दारूचा राहीन का मग? वय रे. या दारुड्याला बोलवलंच नाही पाहिजे होतं आपण, माहिती का? आपण अरे आता शिकतो पॉडकास्ट सुरू झालाय. संपायचं बघून राहिलाय हो. आता शिकतो सुरू झालाय. संपायचं बघून राहिलाय. भेटलंच नाही. दुसरं- दारू पिणारे माणसं नेहमी भांडणं करत असतात, मारामाऱ्या करत असतात. तुम्ही केलं का कधी भांडणं लय मारा? मारलेले मी, लय मारले लोक. कुणाला मारलं तुम्ही? लोक बाय माणसाला मारले कधी? बाया लय आणले, बाया आणल्या? जिंजा धरू. कोण होतं ते बाया बाया? बाया होत्या रे. हा, कोण आणत होतं तुम्हाला? काय भांडणं झालं ते नेमकं? मला मारलं बायाने, मग मी मारलं तिला. स्त्री पुरुष समानता. तिने एक मुस्काडीत, माझी एक मुस्काडीत. हम्म. तिने माझ्या झिंजा, मी तिच्या झिंजा. काय एवढं सोपं आहे का मग कोणाला पण मारायचं? समानता एकदम. स्त्री पुरुष समानता. तिने जसं मारलं तसं तुम्ही तिला मारलं. मग आणि पुरुषाला? पुरुषाला त्याला नाही मारलो मी, कमून? त्याने मला लय मारलं होतं ना. ते तुम्हाला लय आणलं, त्याने लय मारलं मला. तुम्हाला आडोशीच वाटलं ते? मला हातच पेंगावता नाही आले. नशेत होती लई. काय टेक्निक असते हानमारे करताना? काय टेक्निक वापरायला पाहिजे आपण? हात पाय हलवायचे तिकडं तिकडं, नुसते हात पाय हलवायचे, बांग पुंग. एक तर काय कळत नाही दारू प्यायल्यावर. हम्म. फक्त एक कळतं की कोणीतरी झापड मारलेली, कोणतरी बुक्का मारलेला आहे आपल्याला. आपण हात पाय बिंगवायचे आपण नुसते. हात पाय विंगवायचे, जिकडे लागेल तिकडे लागेल. जिकडं लागेल तिकडं. बाई येऊ, बाया येऊ, नाही तर माणूस येऊ. तुम्ही दोघांना असं वेगवेगळं धरतच नाही, एकच. स्त्री पुरुष समानता. आपल्या देशात स्त्री पुरुष समानता आहे. बरोबर आहे. बाया जर आपल्याला मारती, हम्म. मग आपण काय शांत बसायचं? का बसायचं शांत? म्हणजे मार खाऊन घ्यायचा. तुम्ही काय मला सांगा, तुम्हाला मारलं तुम्ही शांत बसणार का? नाही. सेल्फ रिस्पेक्ट आहे ना आपली पण. भीक मागतो म्हणून काय सेल्फ रिस्पेक्ट नाही काय? बरोबर आहे. आयुष्यात बिअर म्हणजे तुम्ही पिलीच नाही का कधी? पिलो ना. कधी पेले? बिअर मी पितो मध्ये आधी. मी बिअर तिकडे पिलतो, कुठं? पाकिस्तानच्या बॉर्डरवर. हा? कमून? पिऊ वाटली होती मला तिला. मग आम्ही अमेरिकेत गेलो. तुम्ही अमेरिकेत गेले? अमेरिकेत बसून पिलो, तरी नाही चाललं. अमेरिकेत गेले तुम्ही दारू पिण्यासाठी? तुम्ही कसे गेले? पासपोर्ट आहेत तुमच्याकडे? मग
काय अमेरिकेत गेलो. कसं गेले? हे काय अमेरिकेत गेलो बाय सी. बाय सी. बाय सी. हम्म. बाय सीला पण पासपोर्ट लागतो. मग पासपोर्ट आहे ना. मी विजा काढला. हम्म. घेऊ का? दारू कमी झाली. विजा काढला. हा कितवा पॅक आहे सकाळपासून तुमचा? पहिलाच पॅक का रूम भरला तेव्हा संपला नाही. क्लास वेगळा आहे. क्लास अंटार्क्टिका खंडात बनवलेला क्लास आहे. अंटार्क्टिका याच्यामध्ये दारू कधीच संपत नाही. काय म्हणता? बघू द्या. कधीच संपत नाही दारू. हे का संपली? थोड्या वेळाने वाचल्यावर परत येईल. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की आवाज खाली कर. आवाज खाली करून बोल माझ्यासोबत. हळू आवाजात बोलायचं. मग हळूहळू आवाज बोलतोय ना हळू का? आवाजात बोल. काय हळू आवाज बोल म्हणजे? हळू आवाजात बोलायचं माझ्यासोबत. पॉडकास्ट घ्यायला बोललेलं ना तुम्ही मला. हळू आवाजात. चल ठीक काय जास्त. चल टीका म्हणजे काय? हा चल टीका म्हणजे चल टी नाही. तुम्हाला प्रश्न विचारेन त्याचे उत्तर द्या फक्त आम्हाला. उत्तर देतो. मग मध्ये काय बोलायचं हळू काय? आवाजात विचारायचं मग मोठ्याने बोल राहिलो काय? मग कोण मोठ्याने बोलतोय? मी मोठ्याने बोलतो का? मग कोण बोल राहिला आता? कोण मोठ्याने बोलतोय? हा तू बोलला एखादा काहीतरी. तू प्रश्न विचार ना, जाऊ दे ना, सोडून दे. हा ना. समजून सांगा जराशी. हे काय समजून सांगा. अरे तर दारुडा हे असंच बोलणार आहे तू सांग. हळू आवाजात बोलणार. तुम्ही मगाशी बोलताना बोलत होते की तुम्ही वायनरी मध्ये डिग्री केलेली. कोणती वायनरी? कधी बोललो मी? आत्ताच तर आले ते. मागाशी कधी? मग हा? मगाशी बोलताना बोलले ते वायनरी मध्ये डिग्री केली PhD. मी काही बोलन मग का तू ते ना ठेवशील का रे? वायनरी मध्ये डिग्री केली म्हणतो. बरं सकाळपासून किती पेले? कधी प्याला मी दारू? दारू गेलो मी. अहो ग्लास घेऊन आले पॉडकास्ट मध्ये तुम्ही काय वाटकासला दारू प्यायला मी येणार दिसतो का तुम्हाला? मग काय शाळा आहे का तू? मग काय शहाणा नाही दिसत का तुम्हाला? मग शाळा आहे का लय? होय शहाणा दिसत नाही का तुम्हाला तो अंडरू? पेदार जाऊ नये. काय म्हणला? काय कसला आलो प्रश्न विचारा फक्त. प्रश्न विचारतोय तुला पुढचे नको उत्तर देऊ. वायनरी बद्दल काय सांगू शकतो? कोणती सांगा. वायनरी? वायनरी बेनरी माहित नाही मला. भक्र मी दारू पितो. PhD केलेली मी दारू मध्ये. हात भट्टी घेतली काय आज? कोणती हातभट्टी? मी हातभट्टी घेईन नाही तर कट्टी घेईन. तुझं काय रे? काय घेतली कोणती आज? घेतली मी. घेतली वडमावून घेतली मी. वॉर्ड मग मग तर खायला पैसे का? खायला पैसे नाही म्हणजे? हा 10 रुपयाला पैसे खायला पैसे का? होय ए स्वतः तर हिंमत नाही लग्न करायची आणि लोकाला ज्ञान चोरीत बसला इथं. हा ना. ए, प्रश्न विचारा फक्त तुम्ही. ए प्रश्न विचारला फक्त. बरं तुम्ही मगाशी बोलले की वायनरी मध्ये तुम्ही PhD केली. तर वायनरी मध्ये तुम्ही कोणत्या कंपनीत गेलते कामाला की त्यातून तुम्ही ती डिग्री घेतली? ऑस्ट्रेलियाला गेलो तुम्ही. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये खारघर मुंबईचं गाव आहे. हम्म. खारघर. हम्म. तिथं परकर शिवायचं काम करायचो मी. मग तिथून गेले अमेरिकेला. त्याच्यावर वाईन ओतून मी ना अशी पिळून वाईन प्यायचो. हा? हो कपड्यावर पिळून वाईन वाईन प्यायचो मी. ती वेगळ्या प्रकारची नशा होती त्याच्यात. कधीपासून पिऊ राहिले दारू? सकाळपासूनच बसलोय. सकाळपासून? हा.
कितवा पॅक असं मी मी पूर्ण पॅक झालो आता. पॅक झाला. पॉडकास्टला जायचे पैसे घेता का तुम्ही? हा, पैसे घ्याता का म्हणजे? असे पॉडकास्ट द्यायला तुम्ही त्याचे पैसे घेता का? आता तुमच्याकडून पैसे घ्यायचे मला. आम्ही नाही जाणार पैसे, पेताला पैसे देत नाही. मग फुकट पॉडकास्ट चालू. मग फुकट पॉडकास्ट करावं लागेल तुला. फुकट करू. फुकट करशील, पैसे नाही भेटणार रुपये तुला. दारू द्या फक्त जाताना. दारू पण नाही भेटणार. काय करणार? काय वारू करेन तुझ्या डोंगणावर. वारो माझ्या डोंगरावर? बरं बघू कोण वारो करतो आणि कोण पिरू फेकून आणतंय. पेरू बरं, रम मध्ये आणि विस्की मध्ये काय फरक आहे ते सांग. विस्की आणि रम सारखंच आहे. सारखंच आहे, काहीच फरक नाही. 2 ग्लास मध्ये 2 ठेवलं ना विस्की आणि रम, तुला जर म्हणलं नाही ओळखता येईन का तुला? हा तेच फरक आहे. ओळखता नाही फरक आहे. तेच फरक आहे. एक दारू होती 5 लाख रुपयाची बॉटल होती. 5 लाखाची एक बाटली पिली तुम्ही? काहीच वाटलं नाही. समोर दारू त्याच्यात 100 रुपयाचीच होती. बाटली 5 लाख रुपयाची होती. बाटली 5 लाखाची 100ची सोन्याची बाटली होती. सोन्याची. तुम्ही मंगळ रस पेले कधी? मंगळ रस कुठून? मंगळग्रहावरून आणला काय रस? नाही, मंगळवारी आणलेला आहे. तेच ना, मंगळग्रहावरून. मंगळवारी आणलेलं आहे. तेच ना, मंगळग्रहावरून. सोमवार मंगळवारी आणलेलं आहे. कुठून आणलं? मंगळवारी मंगळग्रहावरून. आणलंय. काय का बसा तुम्ही, थांबा. बोलायला काय नाही. काय बुध रस पिला का कधी? बुधवारी भेटतो. असं असतं काय दारू मध्ये की एवढं दारू पिता? अशी काय वेगळी नशा होती त्यांनी? होय, काय वेगळं काय होतं दारू पिले? दारू मध्ये लय असतंय. काय असतं? अल्कोहोल असतं दारू. अल्कोहोल ब्लॅक होल पासून तयार झालेला रस आहे. ब्लॅक होल, यु नो ब्लॅक होल? सांगा बरं तुम्ही. ब्रह्मांड मध्ये एक ब्लॅक होल आहे. त्या ब्लॅक होल मध्ये अल्कोहोल तयार केलं जातं. तिथं तर जाऊ नाही शकत आपण ब्लॅक होल मध्ये. तिथून ऑटोमॅटिक पडतं पावसाच्या स्वरूपात. ते तर पडतं ना, धावणे पडतं. बाकीचा प्रश्न विचारू नको मला. पडतं तर पडतं. तुम्ही कुठेतरी लग्नाला गेलात नाही का, आणि तुमच्या दारू पिण्याच्यामुळं तुम्हाला तुमच्यावर खूप नाही म्हणजे अपमान झाला तुमचा खूप नाही का. कुठे गेलो? लग्नाला गेलात किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेलात लग्नाला गेलो आणि तिथं तुमचा अपमान झालेला आहे. तुम्ही दारू पिता म्हणून नाही का, लोकांनी तुमचा खूप अपमान केला नाही का. असं झालं कधी? झालं तर ना. अपमान माझा झाला होता एका लग्नात. मग काय केलं तुम्ही? नवरी उचलून आणली मी. नवरी उचलून आणली? हो, तुम्ही म्हणले तुमचं लग्न नाही झालेलं. नवरी उचलून आणली आणि दुसऱ्या सोबत लग्न लावून दिलं तिचं. बरोबर असं अपमान. अरे आपला अपमान केला. आपला नाही तुमचा. तेच माझा अपमान केला. बायको उचलून आणली त्याची नवरदेवाची. मग काय बोलले नाही का त्याला? हल्ले असं तुम्हाला नाही आणला, लग्न लावून टाका दुसरीकडे लग्न लावून टाकलं. लपून आणली. लपून मेकअप करायला बसली होती. हा, मेकअप करता करता उचलली तिला. द्राक्षाने नशा होती. द्राक्षाने नशा. दारू कशाची बनते? द्राक्षाचीच बनते. वाईन द्राक्षाने बोलतो. दारू कशाने बनते?
तुम्हाला माहिती? मग द्राक्षानेच बनते तेच तो सांगतो. नाही नाही, दारू नाही, वाईन जास्त बनते. बोल नको. मी सांगतोय ना द्राक्षाने बनते. नाही नाही, वाईन नाही बनते. सांग रे. नाही मला नाही माहिती काय नाही म्हणते. द्राक्षाने बनते दारू. द्राक्षाने वाईन बनतो. PhD मी केली का तू केली? द्राक्षाने वाईन बनतो. वाईन पण बनते आणि दारू पण बनते. तुला दारू- काय दारू- बनते ते सांग. मला नाही माहिती. मग तुम्हाला काम ना माहिती. तू. मी सांगतो ना दारू द्राक्षाने बनते. तुम्ही तर म्हणले फळांपासून म्हणते मग मग द्राक्ष काय फळ फुल आहे काय? मी ऐकलंय एका देशात अशी एक परंपरा आहे, सगळे द्राक्ष एका ठिकाणी टाकतात आणि उड्या मारतात त्याच्यावर. उड्या मारतात आणि खालून वाईन तयार होते. तांबाटे असते. नाही नाही, द्राक्ष असतात. मी म्हणतोय ना तांबाटे. द्राक्ष असतात. तांबाटे असतात. तांबाटे असते. असू शकते, टमाटे फेकून आणतात. असू शकते, त्या बाटे पण असू शकते. कस काय? ते म्हणतात ते PhD तांबाटे केले. होते. मी गेलतो त्यावेळेस तांबाटे होते. द्राक्षाचा सीझन नव्हता. पण वाईन बद्दल, वाईन कशाने बनते? वाईन म्हणते द्राक्षाने, मग पण त्याच्यात तांबाटे मिक्स करावं लागतं. अच्छा. मग ते तसं तुला होते नाही का पायाने, मग त्यातून ते पायाचे घाण नसतात का त्या दारू मध्ये? तीच नाशा आहे. नाही 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 नाही, ते बुट घालतात. रबरचे बुट. मग रबरच्या बोटातून घाण जात असतात ना. त्यांना माहिती. वाईन ही शरीरासाठी चांगली असती असं मी ऐकून. मग मी तेच सांगतोय का धरून. अहो तुम्ही दारू पिऊ राहिले. वाईन पण चांगले असते ना. वाईनच चांगली असते, तुम्ही दारू पिऊ राहिले. दारू वाईन सगळं सारखंच आहे. नाही 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 नाही, वेगळे. अरे मी म्हणतोय साखर काय ह्यो मला का म्हणून आडवा लागतो दरवेळेस. नाही नाही काय अरे कस काय वाईन वेगळी दारू वेगळी, कस काय राव? वाईन वेगळी दारू वेगळी सर. सारखीच वाईन आणि दारू सारखीच. म्हणजे दारू पिल्यानंतर लोकांना स्वतःच भान राहत नाही, असं का होतं नेमकं? भानच राहत नाही, ते वेगळ्या दुनियेत जातात निघून. ती दुनिया वेगळी असते का, जिथं कुणीच नसतं का आपलं? नाही असतं ना. कोण असतं? ते दारूच्या दुनियामध्ये कसं होतं, सगळे पेताड दारू प्याल्यानंतर एका दुनियेत जातात. हम्म, सगळे पेताड, हम्म, सगळेजण पबजी सारखे येते. हम्म, पबजी हम्म, मध्ये कसं ज्याला वाटेल त्याने लॉग इन करायचं आणि 100 जण येते. हम्म. ती एक दुनिया झाली 100 जणांची. दारू प्यायल्यानंतर ज्याला वाटेल ते एका दुनियेत जाते. त्यांचं शरीर इथं असतं म्हणा, तिकडं असतं सगळं. सगळे जण त्या दुनियात असते. ते त्याच्या मनाने काही करतात. हा, मी बऱ्याच वेळा बघितलंय का कोणी रोडवर पडलेला असतंय, पाण्यात पडलेला असतंय, चिखलात पडलेला असतंय, एखादा रोडच्या मध्ये येतो डायरेक्ट. या दुनियात नसतेत ना ते तिकडं असते. ते तिकडं सरळ चाललेले असते एकदम व्यवस्थित. इकडं तसे रोड नसते. इथं रोड नसते तशी. ते सरळ चालले समजा, पण इकडचा रोड जर समजा असा वाकडा असला तर मग ते गाठरीत जाणार ना. बऱ्याच वेळा मी बघितलंय पेताडांची इंग्लिश खूप चांगली असते. तुम्ही बोलू शकता इंग्लिश. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? यू गॉट माय पॉइंट. I will speak in English very well. If you want, if you want, I speak in English, then I can speak in English. Whatever you want to ask me, then I will answer you. What about my English you are thinking? This is the quality of petard. दारूचा बर्फ का नाही होत? दारूचा बर्फ का नाही होत? हा, बर्फ झाला प्यायची कशी मग? दारू वाईट. तुम्ही मगाशी बोलले डॉक्टर लोक लिव्हर खराब होतं दारूनी, हे अफवा पसरवले डॉक्टर लोकांनी. हे डॉक्टरांवर तुम्ही हे नाही करत आहे का, आरोप नाही करत का? कोणता आरोप? हे डॉक्टरांनी अफवा पसरवली म्हणून दारू प्यायल्यावर लिव्हर खराब होतं. आता नाही का तुम्ही बोलले मगाशी बोलताना, बोलले का नाही? मग तुम्ही अफवा पसरत नाहीत का?
कोणते अफवा? अफवा वगैरे मी काय नाही पसरवत. मग डॉक्टर काय येडेत का? एवढे शिकले सवरलेत, मग काय त्यांनी काय येडं म्हणून सांगितलं काय लिव्हर खराब होतं म्हणून? डॉक्टर काही सांगते. काही थोडी सांगते ते. मग तुम्ही काय म्हणले मागाशी का त्याचा धंदा आहे, ते काही सांगते असं तसं. मग तेच सांगतो मी परत. डॉक्टर काही सांगतील मग तेच ऐकायचं का? आम्ही PhD केलेलं माणसं आहेत आम्ही, उगाच ना PhD केलेली. अहो ते पण डॉक्टर आहेत काय? असू दे. असू दे माणसं आहेत का काय? असू द्या ना डॉक्टर, त्यांचं ऐकलं पाहिजे तुम्ही. ऐका आणि खा तुम्ही गोळ्या, आणि त्यांनी होऊन कॅन्सर होऊन मारा. गोळ्यांनी काय होतं? काय होतं गोळ्यांनी? कॅन्सर. किडनी डॅमेज होती का? हा होते ना. दारूने काय होतं? लिव्हर खराब होत आहे. मग कशाने डॅमेज करायची तू ठरव, पण डॅमेज तर करायची तुला. PhD केली ना तुम्ही दारूवर. मग काय 100 वेळा ते सांगायचं कर तुला? हे दारूचा कलर असा कमून असतो? कलर असा असतो म्हणजे? असा चॉकलेटी कलर कमून असतो दारू? आणि जर तोच पिवळा असता तर तू काय विचारलं असतं? पिवळा कमून असतो. मग कशाला विचारतो डबल? होय, मग PhD कमून कोणता ना कोणता कलर असणार आहे का नाही दारूचा? अहो पण हा कलर कमून असतो, पिवळा कमून नाही. आणि पिवळा असता तर तू म्हणला असता पिवळा कमून. अहो मग तुम्हाला माहित पाहिजे ना PhD केली म्हटल्यावर. चॉकलेटी कलर आवडला लोकांना, चॉकलेटी कलर टावला, विषय संपला. तुम्हाला कुठं लाज आहे? मग ज्याला लाज नाही त्यांनीच करावं हे. आणि लाजची भाषा नको करू. अहो पॉडकास्ट मध्ये तुम्ही दारू पिऊ राहिले, काय आहे तुम्हाला? माझं ते हे काय मेडिसिन आहे माझी, आणि तू लाज बीज नको सांगू, नको सांगू. मला एक सांगा, हे जर दारू तुम्ही पिताय, ही जर प्राण्यांना पाजली तर प्राण्यांना पण नशा होती का? शिव्या देते ते. शिव्या? मग कस काय? कुत्र्याला भोगताने पाहिले तू? हा. ते तुला शिव्या देते. वाघाला जर दारू पाजले तर? वाघाला दारू पाजल्यावर वाघ मग ना काय करतो? म्हणजे सामान्य प्रश्न विचारता तुम्ही, अति सामान्य उच्चस्तरीय प्रश्न विचारात तुम्ही. मदिरा चा समानार्थी शब्द काय? मदिरा समानार्थी शब्द. मी काय तुला शाळेचा शिक्षक वाटलो काय? होय रे, समानार्थी शब्दाची उत्तर द्यायला? तिकडे जाऊन शिक्षकाला विचारणार, दारू प्यानारा माणूस बसला येतो आणि तू समानार्थी शब्द विचारतो? ह्याला मंदिराचा समानार्थी शब्द नाही माहित का? अरे मदिराचा समानार्थी शब्द माहिती असला तरी मी नाही सांगणार. म्हणजे माहित नाहीये, ऍक्सेप्ट करा ना, माहित नाहीये मग. तू जास्त बोलतो का? जास्त बोलत नाही. प्रश्न विचारायचं काय म्हणतो तुझं? फक्त प्रश्न. मग उत्तर द्या ना, प्रश्न विचारला मी. मग मी मदिराचा समानार्थी शब्द मी सांगेन का? मी मदिराचा समानार्थी दारू PhD झालेला माणूस मदिराचा समानार्थी शब्द सांगेन तुला? एवढं शिकलेला माणूस समानार्थी शब्द सांगायला बनला काय? मग कशाला म्हणतो? दारू प्यायला बनलाय तो. समानार्थी शब्द सांगा म्हणतोय. जास्त झाली का तुम्हाला? असले जास्त झाले. जास्त झाले म्हणजे काय? जास्त झाले म्हणजे काय? मला एक सांगा, तुम्ही कधी दारू पिऊन एखाद्या मुलीसोबत भांडणं केलेले का? हाणली दिला. भांडणं केलं म्हणजे काय? कोण होती ती? दात पाडले तिचे. दात पाडले? मग तुला गर्लफ्रेंड होती का? नाही. 10वी मध्ये श्रेया नावाची. हा. तिचे दात कोणी पाडले? त्यामुळे 2 दात नव्हते का मधले तिचे? तुला आत्ता कळालं असं. जेव्हापासून ती तुझ्या सोबत राहायला लागली ना, दात पाडले मी तिचे. मला धोका राहायला लागली तिथे. काय द्यायला लागले ते? धोका. तुझ्या नादी लागून मला धोका. बाबा आम्ही ऐकलंय तुमच्या मित्रांनी बऱ्याच वेळा तुम्हाला दारू पाजून सोडून दिलेलं आहे. सोडून कोणी दिला? मित्रांनी तुमच्या. तुला कोणी सांगितलं? मित्रांनी तुमच्या.
कोणत्या मित्रानं सांगितलं? सांगितलंय. मी सोडून जातो त्यांना दारू बाजून आणि ते मला सोडून जाते काय? त्यांना तुम्ही दारू वाजून सोडून जाता. मग म्हणते दारू प्यायल्यानंतर भूत पण जवळ येत नाहीत. कोण म्हणलं? तुमचे मित्र. तू मित्रांचाच पॉडकास्ट घेन मग. हम्म? दारू घेऊन भांडण केले मित्रांनी. दारू घेऊन चोरी केली. खूप जास्त दारू पिल्यावर सुधरत नाही माणसांना. कोण म्हणलं? कोण म्हणलं म्हणजे मी वाचले पुस्तकात. सुधरत नाही माणसांना तर त्यांचे मित्र त्याला सांभाळत असतात. अशी सिच्युएशन घडली तुमच्यावर? लय वेळा. कोणत्या मित्राने सांभाळलं तुम्हाला? काय मी कुठे सांभाळलंय मित्रांना दारू पिल्यानंतर. काय आलं तर नेमका किस्सा? लय दारू प्यायला होता तो, त्याला सुधरत नव्हतं, मग मी सांभाळलं त्याला. त्याच्यानंतर म्हणजे काय झालं काय नेमकं? म्हणजे त्याची दारू कशी उतरवली? काय झालं, तो लय दारू प्याला, हम्म. कधीच पेत नव्हता जास्त दारू. आणि त्या दिवशी त्याने कॉकटेल पिली, हम्म. सगळं मिक्स करून त्याला पाजली सगळ्या पोरांनी. हम्म. सिगरेट पण फुकायचा, हम्म. त्याचं बोट इथून तुटलेलं आहे, सिगरेट अशी व्हायचा. आणि 2-2, 3-3 सिगरेट प्यायचा, एका वाटात सिगरेट सापवायचा. हम्म. एवढी चढली त्याला काय कळाना, लय चढली त्याला. नुसते असंच करायचा, कोरड्या उलट्या. हम्म. त्याला असं दाखला आम्ही हम्म. दोघांनी, हम्म. आणि घेऊन गेलो. हम्म. पाय लोळे सोडले होते त्याने सगळे, हम्म. सगळं ढिल्लं सोडलं होतं. हम्म. मला वाटलं मी आला, हम्म. लोळं सोडलं आणि त्याला टेंट मध्ये टाकला. हम्म. टेंट लावून घेतला. मग तो आजो म्हणतो, टेंट खोला ये, मला बाहेर जायचंय. असं सांभाळलं होतं मी त्याला. पेल्यानंतर काही करते, स्वतःचा किस्सा सांगितलं मला वाटतं. स्वतःचा. आयो माझा बोट तुटलेला आहे का? लिव्हर 4 वेळा चेंज केलं आपण. 4 वेळा चेंज केलं लिव्हर. तुम्ही तर भिकारी आहे ना. भीक मागून लिव्हर चेंज होतं. काही लिव्हर मागितले का लोकांना पैकी? पैसे तेवढं कमवतो. किती कमी का रोजची? लय कमवतो, किती कमी का? खूप कमवतो. गुगल करतो. गुगल एकच मिनिट. काय टाकायचं गुगलवर? टाका आता तुमच्याबद्दल. कुठे हे तर सनी देओलच्या पिक्चर मधलं का ते येऊ राहिलंय. सनी देओलचा पिक्चर कोणी बनवला? कोणी? प्या नाही त्याच्यावर. कोणी बनवला? डॅनी. सनी देओलचा पिक्चर का? धर्मेंद्र डायरेक्टर आहे त्याचा. धर्मेंद्र स्टोरी कोणी दिली? मला असा एखादा उपाय सांगा याने की दारू पिली तरी पण तब्येत व्हायला पाहिजे चांगली. दारू पिली तरी हा, दारू पिऊन तब्येत चांगली व्हायला पाहिजे, असा काही उपाय आहे का तुमच्याकडे? आहे ना. कारण दारू पिऊन कसं लुकड सुकड होतं ना माणूस एकदम गे वगैरे. आणि दारू पिऊन तब्येत चांगली झाली पाहिजे, असं काय आहे का उपाय? आहे ना. काय करावं लागेल? तब्येत जर चांगली करायची असेल तर मागाशी सांगितलं होतं मी तुम्हाला, दारू पिऊन जिम करायची, केळाला दारू लावून खायचं. खायची, डाएट मध्ये दारू मिक्स करून डाएट खायचं. दारू पिऊन जाड होणार. दारू पिऊन जाणार ना त्याने? दारू पिऊन जाड होणार ना मग माणूस. अजून काय खायला पाहिजे? सफरचंद. सफरचंद कापायचं, कापल्यानंतर त्याच्यामध्ये 4 बिये असतात बघा, 4 बिये. हा. ते 4 बिये दारूत बुडवायच्या, नाकात घालायच्या आणि घाशातून काढायच्या. कसं? ते कसं काढायच्या? नॉर्मली जे शिकलेले लोक आहेत ते जे जास्त शिकलेले आहेत ते जास्त दारू पितात, असं काय आहे नेमकं?
काय आहे? म्हणजे अशी गोष्ट काय आहे? जे जास्त शिकतं ते जास्त दारू पितं. जिंदगीचं रहस्य कळतं त्याला. हसायला काय झालं? कस काय करतं? हसू नका बरं का तुम्ही. कस काय करतं त्याला रहस्य सांगा. रहस्य काय होतं? सगळं करून होतं त्याच्या आयुष्यात, पण त्याला काय आनंदच भेटत नाही. शिकून पैसा कमवून काय भेटत नाही त्याला. मग तो आनंद दारूच सापडतो. त्याच्यामुळे शिकलेले पोरं जास्त दारू पितात. आणि जे गरीब पोर आहेत ते पण भरपूर दारू पितात. हा, काय कारण? त्यांना तीच गोष्ट आहे. पैसे नाही म्हणून आनंद नाही, म्हणून दारू पितात. आणि मिडल एजचे जे पोरं आहेत मध्यमवर्गीय ते पण भरपूर दारू पितात. का म्हणून? त्यांना पिऊ वाटते म्हणून. तुम्ही जर मला विचारलं साप का दारू पितो, मग मी सांगू शकतो. का पितो दारू साप? नाही. साप कुठं दारू पितो? ते म्हणतात ना पितो. पितो ना. का पितो दारू? साप कंटिन्यू दारूच प्यायला असतोय. वाकडं तिकडे चलतो. हा, साप कंटिन्यू प्यायला असतोय म्हणून वाकडा तिकडा चालतो तो. माणसं कमवून दारू प्यायला वाकडे तिकडे चालते. सेम विषय. दारू पिल्यानंतर नॉर्मली नॉन व्हेजच खातात. कोण म्हणलं? बऱ्याचदा बघितलंय मी. बर. मग ते खाणं गरजेचं आहे का? नाही, व्हेज लोक जास्त दारू नाही पित असं नाही, मी काय ऐकलंय मी असं. असं ऐकलंय. पर्सेंटेज कमी आहे. पर्सेंटेज असू शकतं. व्हेज माणसं दारू. अहो मग तुम्ही PhD केली, तुम्हाला कसं काय नाही ठाऊक आहे हे सगळे विषय? हा सगळं आम्ही सगळं माहिती मला. काय विचारलं तुम्ही? असं काय व्हेज विचारलं? माणसं हे माहित नाही, नॉन व्हेजचं नाही माहित तुम्हाला. व्हेज वाले पण दारू पितात का नाही? पितात. मग पितात, तो विषय क्लोज आहे ना. व्हेज वाले दारू पितात, नॉन व्हेज वाले पण दारू पितात. नॉन व्हेज वाले थोडे जास्त पितात. अजून काय सांगायचं तुम्हाला? काय आम्ही सांगितलेलं आम्हाला सांगून राहिले. काय तुम्ही सांगितलं? काय सांगितलं मी? प्रश्न नीट विचारा ना तुम्ही. आत्ताच यांनी विचारलं ना काय तुम्हाला विचारलं त्यांनी? की व्हेज माणसं कमी पितात, नॉन व्हेज जास्त पितात. तुम्हाला जेवढं नाही आले तुम्ही मला सांगू राहिलेत. व्हेज वाले पितात आणि काय म्हणणं आहे त्याच्यावर? काय म्हणणार आहे आता अहो, मी? तुम्ही तुमचं ज्ञान सांगा ना आम्हाला. पेताडाला नेहमी आपल्या फॅमिलीपासून असं तुटक ठेवलं जातं. त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही, नाही का? त्यांना कधीच असं रिस्पेक्ट भेटत नाही. असं का होतं बरं का? माझ पेताड माझ असतो ना. मग तुझ्यात माझे का जास्त? पेताड नाही, मग बाकीचे जे ठेवते त्यांच्यात. तुमच्यात माझं नसतो. तुम्ही तुमच्या मनाचं करता त्याच्यात माझ नाही. अजिबात नाही. मग काय माझं असतं? जे लोक त्यांना तुटक ठेवते त्यांच्यात माझ असतो. असं कसं काय बोलता तुम्ही? कस काय बोलता म्हणजे काय? म्हणजे दारू पिताना तुम्ही माज नाही करत का? कुठं मॅच केला आम्ही? दारू आम्ही पिऊन आमची दारू पितो. त्यांनी आम्हाला बाहेर वाईट टाकायचा प्रयत्न केला. मास त्यांना चढला का आम्हाला? नॉर्मली जे पेताड माणसं असतात ते जबाबदारी घेत नाहीत. कमून असं त्यांची मर्जी, त्यांना प्यायचं आसन जबाबदारी घ्यावाच लागते. असं कोणी लिहून दिलंय का? वय आल्याला माणसाने जबाबदारी घेतलीच पाहिजे असं कुठं लिहिलंय का? पण आपण समाजात जगतो तर आपल्याला जबाबदारी घ्यावाच लागेल ना कोणाची ना कोणाची. का बरं घ्यावं लागेल? घ्यावंच हे लागेल. समाजाने लिहून दिलेलं आहे. याला काय सगळ्यांनी फॉलो करायचा असा रूल आहे का? रूल आहे का? कुठं नाही करायचं. बेताडांना नाही करायचं फॉलो. त्यांना त्यांच्या जीवनात जगायचं त्यांची इच्छा. असं थोडी आहे. असं थोडी. मग कसं आहे? जबाबदारी घ्यायलाच पाहिजे ना. हा, का बरं जबाबदारी घ्यायची? का बरं जबाबदारी घ्यायची? जबाबदारी नाही घ्यायची म्हणतो ह्यो. हा, जबाबदारी कमून नाही घ्यायची तुम्हाला? नाही घ्यायची जबाबदारी. असं कसं? असं कसं? घर कोण चालवणार तुमचं? घर कोण चालत? घर तर चालत नसतं. घर तर जागेवर असतं. घरातलं चलन कसं चालणार? चलन त्याने त्याचं पाहिजे. कळालं का तुम्हाला? पेताड माणूस जबाबदारी घ्यायला नाही झाला मला, नाही तर दारू पण झाला मला. जबाबदारी घेणार नाही. अजिबात नाही. त्याला काय घेणं देणं नाही. काय घेणं नाही? काय घेणं नाही?
मग ह्यांना ठेवायचं कोण असं लोकांना? कोणाला ठेवायचं? तुम्ही कोण ठरवणार आहे? ठेवायचं नाही तुम्ही कोण ठरवणार आहे? कोण म्हणजे? कोण तुम्ही कोण ठरवणार आहे? समाजात आम्हाला ठेवायचं का नाही हे ठरवणार तुम्ही कोण? आम्ही समाजाचा एक घटक आहेत. घटक आहे मग तुम्ही घटकच राहा. आमचा पण घटक लय मोठा आहे. आम्ही जर ठरवलं ना नुसते हात गेले ना अख्ख्या समाजाला उलथपालथ करू शकतो. पेताड. पण त्यांना कोणी इज्जत देत नाही, त्याच्या कोण लायकी धरत नाही, मग त्याचा काय उपयोग काय आहे? त्या दारू पिऊन उपयोग काय आहे? तर कोण देणार? इज्जतच नसते. कोण म्हणलं याला इज्जत कोणाला नाही? लायकी, याला कोणी इज्जत आहे? इज्जत नाही म्हणजे काय? लय इज्जत आहे आमच्यात आमच्यात आम्ही ठरवतो कोण कट्टर पेताड आहे कोण कट्टर नाही. कोण एका पॅक मध्ये टाईट होतो कोणाला 4-4 पॅक घेऊन काहीच होत नाही. याच्यावरून आम्ही रिस्पेक्ट ठरवतो. कळलं? आणि तुझी कोणी इज्जत ठेवत नाही तशी. पण माझी ठेवणारे लय माझ्या समाजात. मी सगळ्यांचा गुरु आहे, सगळ्यांचा बाप आहे. मी PhD केलेला माणूस, बाबळीत PhD केलेला माणूस. माझ्या याच्यात लय इज्जत आहे. काय नाही, बाड्या बात आहेत फक्त. इज्जत तुमची कुठंच नाही. कोण म्हणलं? कोण म्हणजे? कोण म्हणलं? आम्हाला दिसतंय ना. कळतंय ना मला. कस काय दिसलो तुम्हाला? कस काय इज्जत नाही? इज्जतच नाही तुम्हाला. काय इज्जत दिसलं म्हणजे? इज्जत आहे. इज्जत लय आहे. इज्जत नाही म्हणतो तुम्ही. तुम्ही लग्न करणारच नाही आयुष्यात. नाही करणार. कमून जबाबदारी घ्यायला पोरगी हे देणार वाटतंय. नाही ना कोण यांना. पोरगी द्यायला लय जण प्याताड रेडी आहेत. प्याताडांच्या पुरी लय पडल्यात मला द्यायला. पुरी लय द्यायला तयार. मला नाही विश्वास. तुझा विश्वास असून नाही असून काय फरक पडणार आहे मला? काय फरक नाही पडत. लय पुरी द्यायला आहेत मला नाही करायचं. कंटिन्यू नशेत असणं हे तुम्हाला खरंच बरोबर वाटतंय का? मग कंटिन्यू कशात असणं तुम्हाला बरोबर वाटतं? होश मध्ये. नाशामध्ये तुम्हाला बरोबर नाही वाटत. मग कशात तुम्हाला बरोबर वाटतं? चांगल्या गोष्टी करायचे, चांगल्या लोकांना भेटायचं, असं तुम्हाला वाटत नाही का? सगळं चांगलं करून तुम्ही काय उखाडले आतापर्यंत? काय उखाडलं? काहीच नाही. काय उखाडलं? तुम्ही याला माहिती का? तुम्ही होश मध्ये राहा. तुम्ही कधी मारणार आहे माहिती का? नाही. कशाला राहता मग होश मध्ये? पे आमच्या दारून मारा. कोणाचा भरोसा नाही जीवनात. आमचं आम्ही ठरवतो ना. मग आम्ही पण आमचं ठरवू. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला? आम्ही समाजाचे घटक आहे. मग आम्ही काय बाबा विभाजाचे घटक आहेत काय? आम्ही पण समाजाचे घटक आहेत ना. पण तुम्ही दारुडे. कोण दारुडे म्हणता आम्हाला? तुम्ही. कोण म्हणलं दारुडे आम्हाला? तुम्ही दारोडे नाही का? कोण म्हणलं आम्ही दारुडे? आम्ही फक्त दारू पितो. मग का दारुडे झालं? मग एवढे वेळ दारोडेच म्हणत होता तुम्ही. मी काही म्हणन. तुम्ही फक्त दारूचीच नशा करता की कधी वेगळी पावडरची नशा वगैरे पण केलेली? मुंग्या मारायच्या पावडरची नशा केली. मुंग्या मारायची पावडर? मुंग्या मारायची पावडर. खोटं बोलतोय माणूस. ते पावडरची नशा केलास तर मिळाला असता ना आतापर्यंत. हा चिवते हा? काय? चिवते म्हणतो. दारू पिणारा माणूस अशा साधं सुद्धा पावडर नाही मारत नाही. कोण म्हणलं तुम्हाला मुंग्या मारायच्या पावडरने माणूस मारतो? मी पाहिलं एकाला काय मुंग्या पावडर खाल्लं म्हणून मिळालं म्हणून. दारू पित होता तो? हा. दारू पित होता. तुम्हाला कधी मारण्याची धमकी आलेली का? मला मारण्याची धमकी? मला अरे भाऊ मी लय मोठा गुंड आहे. लय मोठा गुंडा. तुम्ही तर भिकारी आहेत. भिकारीच गुंडा असते. मी
एवढा मोठा गुंड आहे ना, अजून कोणाला माहित नाही. माझी यंत्रणा युरोपमध्ये, चीनमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये माझी यंत्रणा आहे. शूटर आहेत, शूटर माझे. एक फोन केला ना, युरोपमध्ये बसून गोळी मारले इथं गोळी लागत. काही काही नको बापरे आणू. बापर काय खोटं बोलतो राव सरळ सरळ हा माणूस. अरे तुम्हाला नाही माहिती तुम्ही कोणाचा पॉडकास्ट करू आहे. काय चुत्यात काढलं? हा तुला गोळी घुसल्यावर कळन मग. चुत्यात काढलं की आणि खरंच बोललं. अरे लय मोठा गुंड आहे. तुमचा आवडता ब्रँड कोणता आहे? आवडता ब्रँड? खूप ब्रँड, मी सगळं पितो ब्रँड. एक ब्रँडचं नाव सांगा ना. वडका मग तुम्ही हे विस्की काऊन पिऊ राहिले? आवडता येतो, कधी मध्येच पितो मी. म्हणजे असं कसं? आवडता माणूस थोडी तो रोज पितो. मला सांगा, तुम्हाला पुरणपोळी आवडते, मग तुम्ही दररोज पुरणपोळी आवडते खाता का? कधी मध्ये कधी मध्येच खाता ना. दारू पिऊन उलटी केली कधी? उलटी लई जण मी तर पाहिलं, भरपूर जण करतात वर झाले की. उलटी करतो मी. दारू पहिला उलटी करतो. कशी करता? स्कॉच, आमिर माणसं स्कॉच पितात बघा. स्वच्छ. त्याच्यामध्ये असं घेतात आणि 2 बर्फ टाकून पितात. तर का पितात ते असं? अमीर माणसं असंच कमून पितात ते, कमून असं विस्कीमध्ये पाणी टाकून वगैरे का नाही घेत ते असं? याच्यामध्ये श्रीमंत लोकांचा माइंडसेट दिसतो. श्रीमंत माणूस नेहमी फ्युचरची प्लॅनिंग करतो. स्टॉक आत्ता घेईल आणि भविष्यात विकल किंवा काय, सगळं फ्युचर प्लॅनिंग असतं श्रीमंत माणसाचं. बर्फाचं फ्युचरमध्ये जाऊन पोटात पाणी होतं. त्यामुळे ते आता बर्फ घेतात, त्यांना माहिती पोटात गेलं त्याचं पाणी होणार आहे. तुम्ही ट्राय नाही केलं तसं कधी? काय? स्कॉच नाही, मी आत्ताच इन्स्टंट घडीचा विचार करणारा माणूस, त्यामुळं मी ते ट्राय नाही करत. मला लगेच चढली पाहिजे. आणि श्रीमंत माणसांचं कसं आहे की पोटात गेल्यानंतर ज्यावेळेस ते पाणी होईल मग ते त्याच्यात मिक्स होईल, मग ते घेतात. तसं आपलं नाही. इन्स्टंट नशा. इन्स्टंट नशा आपल्याला व्हायला पाहिजे. किती वर्षाचा कोर्स आहे? तो कोर्स 6 महिन्याचा बाबळीत करावा लागतो. बाबळीच्या झाडांमध्ये 6 महिने दररोज त्या बाबळीत जाऊन पाडावं लागतं. मग सगळीकडे चर्चा होती, प्रोफेशनल कट्टर हेल्थ ड्रिंकर झाला या, PhD भेटून जाते. कोणची चांगली कोणची दारू आहे ना वाईट कोणची दारू आहे? रेड वाईन चांगली दारू आहे. वाईन चांगली दारू आहे. हा, वाईन थोडी आहे ती, दारू थोडी आहे ती, वाईन आहे. वाईन आणि दारू सारखीच आहे. नाही असं कसं नाही, शक्यच नाही. वाईन आणि दारू सारखी. मी सांगतो ना त्याचं उत्तर. असं कसं काय म्हणतो तुम्ही रेड वाईन आणि दारू सारखे नाही? नावातच आहे वाईन आणि विस्की, दारू. वाईन पिल्यानंतर काय होतं? मी तर नाही पित. हा काय होतं? नशा होती का? वाईन पिल्यानंतर यांना माहित असेल. वाईन पिल्यानंतर नशा होती, दारू पिल्यानंतर नशा होती. वेगळं कसं काय असं? PhD मी केलेली शेत दारू मध्ये. मला सगळं माहिती. फक्त धंदा करण्यासाठी यांनी नाव वेगवेगळे ठेवले. वाईन म्हणजे स्टँडर्ड लोक पिणार, दारू म्हणजे थोडे गरीब लोक पिणार. शेवटी विकते ते अल्कोहोल. तुमचं आज झालं का एखादा तुमचा मित्र आहे की जो दारू नाही पित, ते पण तुमच्या सोबत राहायचा आणि नंतर तुम्ही त्याला सवय लावली? सगळे मित्र बनवले मी, सगळ्यांना सवय लावली मी दारू प्यायची. सगळे जण नव्हते भेट, पण मी सगळे प्यायला लावले. त्यांचे बाप पण भेटत माझ्यासमोर. आता मी नॉर्मली बघितलंय की जे पेताड असेल त्यांना फिट्स येतात. तुम्हाला कधी आले का फिट? फिट मला आता ही सांगायची गोष्ट नाही, पण मला दररोज फिट. दररोज फिट? दररोज फिट.
कधी राजकारणात जायचा विचार केलाय? राजकारणात जायचा विचार नाही, मी राजकारणात जाणार. कसं जाणार मी राजकारणात. आणि काय करणार राजकारणात जाऊन? काय पहिली गोष्ट काय करणार तुम्ही? राजकारणात जाऊन मी सगळीकडं दारूची दुकान उघडणार. दर दुकान उघडणार आणि मग तिथं दारू विकणार. जे पेताड आहेत हम्म. त्यांना मी पेन्शन चालू करणार, महिन्याची पेन्शन, आणि त्यांनी त्याची ती दर रुपयाची. 10 रुपयाची. लाडकी पेताड लाडकी बेताड योजना किती द्यायला महिन्याला तुम्ही त्यांना? त्यांना 4,000. 4,000 रुपये. तुम्हाला 4,000 होतं का ओके महिन्याभरात? नाही, मग ती योजना आहे ना. बेताड मारावं नाही म्हणून आपण ती योजना चालू करणार का? आणि कोणाला दुखणं आला, कोणी ऍडमिट असेल त्याच्यासाठी काय करणार तुम्ही? त्यांच्यासाठी सलाईन देणार. योजना नाही देणार. सलाईन देणार, सलाईनामध्ये दारू देणार. व्यायाम आणि दारू ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काय वाटतंय, चांगल्या आहेत की वाईट आहे? म्हणजे व्यायाम चांगला आहे असं लोक म्हणतात आणि दारू वाईट आहे, तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतंय? व्यायाम करून दारू प्यायची, आपलं दारू पिऊन व्यायाम करायचा. तिथे काय होतंय? व्यायाम चांगला होतो. कसं काय? बेंबीतून दारू निघती बाहेर, बेंबीतून व्यायाम दारू पिऊन केल्यानंतर घाम नाही निघत, दारू निघते बाहेर. दारू बाहेर निघते. व्यायाम करून दारू पिऊन व्यायाम केल्यानंतर दारू घामावाटे बाहेर पडते. दारू पिऊन व्यायाम करा. व्यायाम झाल्यावर प्रोटीनच्या ऐवजी दारू प्या. हं? केळ खायचा असेल तर केळाला दारू लावून केळ खा. दारू सोडून अजून कोणते नशे करता? दारू सोडून मी सिगरेट पितो. सिगरेट? सिगरेट पितो मी. दारू बुडून सिगरेट पितो मी. पितो का खाता? स्ट्रॉ थोडी आहे, स्ट्रॉ नाही प्यादा का? स्ट्रॉ नाही, सिगरेट असं बुडून सिगरेट पितो. मग जाळायचा कधी? पेटून डाळतो ना. मग काही एडात काढतो काय तुम्हाला? वरे एडात काढतो का? तुला एडा दिसतो का? मी PhD केलेला माणूस आहे. वय पितो का, स्ट्रॉ वरतो का, हे करतो का, ते करतो का, म्हणजे काय रे? याचाच बुडवतो सिगरेट पितो, आग लावतो काय रे? सांग रे याला, कोणाला बोललेलं आहे याने? PhD माणसाला बोललेलं आहे ना. बर, जरा शांत घ्या, जरा शांत घ्या, काय सांग रे? घ्या शांत घ्या जरा. हा प्यायला तुम्ही का आम्ही? प्यायला मस्त मी आहे. मग? तुम्ही ना प्यायलेले आणि कमी अडवण करता तुम्ही मला. येड्यावेळी करता तुम्ही म्हणजे? नाही पेलेले, तुम्ही नाही पेलेलं, मग प्या ना मग. हा तर बापरे सिगरेट असे बुडून पिला होता का? बाई बापान जाळ कसं काय लावायचं त्याचं? बापान नाही पेलं म्हणून तर मी पेटलो ना. वय असं पिऊच नाही शकत पण कोण. मी पितो. कसं काय पिता? तोंडाला लावतो सिगरेट, डायरेक्ट पेटी जाऊन पेटो. तुझं काय विषय? म्हणजे नाही पिऊ शकत म्हणजे काय? पिऊच नाही शकत. ओल्ली सिगरेट कसं काय पेटवता? दारू आहे ती, ओरली का पाणी नाही. दारू पेट घेतो माहिती ना तुम्हाला. मग अरे मी सायन्सचा पण स्टुडंट आहे. सायन्स स्टुडंट आहे. मग कधी गांजा वाढला? गांजा नाही ओढत. नाही. गांजा पायी माझा भांजा मिळाला होता. तेव्हापासून गांजा पेत नाही. काय म्हणला? दारू बनवता येते का तुम्हाला? दारू नाही, मला नाही येत बनवता. तुम्ही PhD केली ना? PhD केली पण बनवायची नाही. मी प्यायची PhD केलेली. दारू बनवायची PhD नाही, नुसती प्यायची कशी. मला जर विचारलं ना तुम्ही प्यायची कशी, मी या ग्लासचे 100 प्रकार सांगू शकतो कशी प्यायची. दाखवा. अरे बापरे. हे बघा, एक ग्लास असा उचलायचा, एक थोडा ग्लास फिरवायचा, 2 थोडा, 3. कळालं ठेवा खाली. ठिकाणावर 100 कळालं ठेवा खाली.
काही एक प्रश्न काही उत्तर देव राहिले ते हे? तुझ्या मित्रांचे लग्न झालेत का? मित्रांचे लग्न झालेत ना, ते झालेत लग्न. दारू पित असताना पण लग्न दारू झालं. पिऊन त्यांचे लग्न झाले. तुमचं कोण नाही झालं? त्यांनी पेताड बायका केलाय. पेदाड बाय का? दारू प्यायल्यानंतर माणूस खरंच बोलतो का सगळं? म्हणजे असं एखाद्या कोणचा म्हणजे आपल्या जर काही गोष्टी काढून घ्यायच्या असतात नाही का, किंवा याच्या मनात काय आहे काय नाही, तर त्याला दारू पाजायची पाहिजे का? दारू पाजायची फुल त्याला विचारायचं, ते सांगतात का? तुमच्यासोबत असं कधी झालंय का? कोणी केलं असं? हे बघा, मी दारू पितो, मी एनी टाइम खरं बोलतो, मी कधीच खोटं बोलत नाही. नाही, जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती दारू प्यायची हा, त्यावेळेस असं कोणी केलं का तुमच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं नाही का, काही गोष्टी की बाबा नाही का कोण पैसे कुठं ठेवलेस काय ठेवलेस ते काढून घ्यायचं, तुला तुम्हाला फुल दारू पाहिली आणि त्याच्यानंतर तुमच्याकडं ते काढून घेतलं, मग असं झालं का? काढलं ना. कोणी केलं असं? एक जण होता, सांगू शकता का? सोबत होतो आम्ही जॉबला एका ठिकाणी, PhDच्या अगोदर. त्याने मला लय दारू पाजली, लय पाजली मला दारू. आणि दारू पाजल्यानंतर मी त्याला काय काढायचं होतं काय माहिती माझ्याकडून, दिला किस्सा सांगून माझा. काय काढलं, काय दावा काढलं ना त्याने, त्याच्या बायकोचं लफडं काढलं त्याने. काय? हा, कोणासोबत होतं? माझ्यासोबत. त्याने ते काढण्यासाठी दारू पाजली होती मला. त्याच्यामुळे तुम्ही लग्न नाही केलं कधी? आता तुम्ही मित्र भेटतो का तुम्हाला? नाही, आता नाही. त्याने डायरेक्ट राज्य सोडून दिलं. बायकोला घेऊन तो आता राजस्थान मध्ये राहतो. राजस्थानला जात असतो मी कधी कधी.